नमस्कार, आप देख रहे हैं नीलम टाइम्स मीडिया। नीलम टाइम्स मीडिया में आपका स्वागत है। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचार। कार्तिक एकादशी के उपलक्ष्य में वारकरी संप्रदाय आमणे लोनाड़ परिसर से श्री क्षेत्र आमणे थी श्री क्षेत्र आलंदी देव की पदयात्री पालकी सोहला 2025 की निकाली गई, जिसका स्वागत करने और भजन मंडली सहित सैकड़ों महिलाओं को साड़ियां और हरि भजन पारायण को अंग वस्त्र डी.वाई फाउंडेशन के संस्थापक अध्यक्ष श्री दयानंद चोरगे जी और उनके सुपुत्र सर चिटनीस महाराष्ट्र राज्य युवा कांग्रेस कमेटी के वीरेंद्र चोरगे द्वारा किया गया था, जिसमें देवीदास केणे, दीपक केणे, योगेश पाटिल आदि सभी पदाधिकारी और कार्यकर्ताओं ने विशेष मेहनत किया और साड़ियां चोरगे जी की धर्मपत्नी के हाथों वितरण किया गया। आगे आप देखिए। इतका स्टॅमिना आहे। 22 दिवस जवळजवळ बाहेर देशामध्ये होत्या आणि आज पायी वारीसाठी त्या पुन्हा परतलेल्या आहेत। सकाळच्या सत्रामध्ये वैदिक शुभागमन आणि स्मित असल्याने प्रत्येक महिलेचं स्वागत केलं जात आहे। हा परिवार आहे, या परिवाराचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे। प्रत्येक सेवा निस्वार्थ करण्याची ही त्यांची दानतगिरी सातत्याने 30 वर्षापासून पाहतोय। सन्माननीय मोतीरामजी चोरगे साहेबांच्या या नेतृत्वाने, त्यांच्या आशीर्वादाने सुरू असलेला हा वारसा ते जपत आहेत। सर्व वारकरी वैष्णवांचं मी हार्दिक स्वागत करतोय। दादाच्या आणि बहिणीच्या वतीने, डी.वाय फाउंडेशनच्या वतीने उद्या मी काय बोललो, 2000 महिला आहेत। एवढा लोड होईल। फक्त घाई करू नका, भरपूर साड्या आहेत, सगळ्या भेटी घाई करू नका, लुटू नका। इकडे त्रास होते ना, साड्या घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये। माऊलींना आपण नक्कीच वंदन करून माऊलीच्या पालखीचं प्रस्थान होत आहे। महिलांना विनंती, साड्या घेतल्याशिवाय जाऊ नका। चला चला, पुढे चला, हे लगेच बाहेर चला, मुसळ्यानं बाहेर गेलं लगेच। ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीचं आगमन, थांबा सगळ्यांना भेटेल। थांबा माऊली, थांबा, चला महिला चला, दोघांचे मुलींनी येऊ नका, इथून मुलींनी येऊ नका, प्लीज मुलींनी येऊ नका। पालखीचं स्वागत करा। चला एक चला, सगळ्या साडे भेटतील। अरे कोणता हात गुंतळे, कोणता पदर गुंतळे, तर थांबा ना, थांबा जरा, थांबा। पालखीचं स्वागत महिलांसाठी साडी वाटप कार्यक्रम आहे आणि सर्व पुरुषांसाठी आपण सर्वांनी उपणी घ्यायचे आहेत। साडी वाटप कार्यक्रम गेट क्रमांक 1 मधून होत आहे। तिकडे चला, साडी घेतल्यानंतर बाबूच्या दिशेने चला। सर्व भाविकांना तमाम सर्व हळू सगळ्यांना साड्या आहेत, भरपूर साड्या, फक्त काही करू नका। साड्या सगळ्यांना दिली जातील, फक्त काही करू नका। भरपूर साड्या आहेत आपल्या चोरगे साहेब इकडे होत आहे। डी.वाय सर्व महिला आपण या ठिकाणी सज्ज व्हायचं आहे। जाणाऱ्या माझ्या तमाम
भाविकांना साड्या सगळ्यांना भेटतील. शुभेच्छा देतो. भरपूर साड्या आहेत, फक्त गाडी करू नका. मुलींना मला विनंती 10 आहे, वर्ष झाली. तुम्ही पुढे चला. 17 वर्ष झाली आमचे या विभागाचे मार्गदर्शक हरिभक्त पारायण कीर्तनकार जनार्दन महाराज पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि या विभागातील सर्व वारकरी या दिंडी पायीमध्ये जे सहभागी होत असतात, मला खरोखर आनंद वाटतो की या दिंडीमध्ये जाणारे जे काही भाविक असतील त्या भाविकांना मला वाटतं जिथपासून या ठिकाणी ही दिंडी यात्रा निघतो तिथपासून आमच्या DY फाउंडेशनच्या माध्यमातून या बापगाव नाक्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या प्रकारे आम्ही त्यांची सेवा करत असतो आणि सेवा करत असताना आम्हाला खरोखर खूप प्रसन्नता वाटतो की आदरणीय आमचे माझे वडील स्वर्गीय हरिभक्त पारायण मोतीराम चोरगे साहेब यांचं वारसा म्हणून मला या ठिकाणी जी सेवा करायची संधी मिळत आहे, त्यामुळे खरोखर मी देवाचे आभारी आहे आणि माझ्या आणि माझ्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून आणि माझे सुपुत्र वीरेंद्र दयानंद चोरगे सुद्धा या ठिकाणी भाविकांची सातत्याने नेहमी सेवा करत असतात. या ठिकाणी जर काही गरज असल्यास आम्ही त्या ठिकाणी आम्ही सातत्याने मदत करत असतो आणि खरोखर जनार्दन महाराज यांचा आमच्या परिवारामध्ये खूप अत्यंत प्रेम आहे. या विभागातील सर्व वारकरी समाजातील आमच्या परिवारात खूप प्रेम आहे. मी कधी पक्षपात केला नाही, पण या विभागातील सर्वच पक्षातील नेत्यांचं आमच्या या परिवारावर खूप अत्यंत प्रेम आहे. पण खरं तर हा आमने आणि लोणार परिसर जो आहे हा खऱ्या अर्थाने माझा कुटुंब आहे आणि मी त्या कुटुंबाचा एक भाग आहे. सर्व परिवाराला आणि सर्व माझ्या भाविक भक्तांना माझ्या ज्ञानेश्वराच्या माऊलीला एवढंच सांगणं घालतो की जसे तुम्ही या दिंडी पायीतील भाविकांना घेऊन जात आहेत तसे सुखरूप यांनी स्वगृही करावी हीच तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद आणि हरिभक्त पारायण सन्मान्य सर्व हरिभक्त पारायणाच्या माऊलींच्या शुभेच्छा संपवितो. जय हिंद जय हिंद. समाचार देखने के लिए नीलम टाइम्स मीडिया को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें। धन्यवाद।